देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा वदनी तुझे मंगळ नाम हृदय खंडित प्रेम चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा महायुग पीडितटे भीमरथा वरम पुंडरीका यदा तुम निंद्रये समागत तिष्ठन्त मानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया हाय दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार असो पाणदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्य त्रयजननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एवच पतितानि पावनेभ्यो श्री अगस्ते नमो नमः मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी वार करे संतांच्या या वार करे संतांच्या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या मस्तक पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक पायावरी वार करे संतांच्या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या मस्तक माझा पायावर या वार करे संतांच्या देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा भगवान नामचिंतना करता अधिष्ठान देवत भगवान प्रभू रामचंद्राच्या प्रांगणामध्ये सद्गुरु यशवंत बाबांच्या कृपा आशीर्वादानं त्यांच्याच 78व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं पार पडत असलेला आपला अखंड नाम उत्सव आणि या उत्सवामध्ये म्हणून दाखवलेला हा अभंग वारकरी संप्रदायातील महान भगवत भक्त श्री क्षेत्र पंढरपूर निवासी बालभक्त श्री संत नामदेव महाराजांचा देवाच्या प्रती आपल्या अंतकरणातली श्रद्धा व्यक्त करणारा विठ्ठला 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 काय विचारे महाराजांचा थोडंसं सविस्तर चिंतन आपण प्रासंगिक वेळेत करणार आहोत. आपल्या सर्वांना निमित्त ज्ञात आहे सद्गुरु ब्रह्मलीन परमपूज्य यशवंत बाबांच्या या 78व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं पार पडत असलेला आपला हा भव्यदिव्य अशा स्वरूपाचा अखंड नाम उत्सव. या उत्सवामध्ये परमश्रद्धेय सद्गुरु योगी केशवबाबा, परमश्रद्धेय श्री हरिभक्तीपरायण मनोहरजी महाराज भोर, परमश्रद्धेय समाज प्रबोधनकार श्री हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज सुंदरीकर महाराजांचं मार्गदर्शन प्रेरणा, याचबरोबर तरुण पिढीतील विद्वत कीर्तन प्रवचन प्रवक्ते, श्रीमद भागवत कथा आणि संत चरित्र कथा प्रवक्ते या संस्थांचे श्री महंत विठ्ठलपंतजी महाराज यांचं उत्तम अशा प्रकारचं संयोजन, देवस्थान ट्रस्ट आणि आपण सर्व ग्रामस्थांचं अत्यंत उत्तम अशा प्रकारचं तन मन धनाचं सहकार्य, प्रयत्न आणि परिश्रम, त्यातून आनंददायी अशा रूपाचा उत्सव या ठिकाणी पार पडतोय. आणि या उत्सवातली आजची ही संकीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आहे. या वर्षीचं थोडंसं विशेष आहे की आपल्या सगळ्यांचं एक मनोरथ त्या ठिकाणी पूर्ण झालंय. भगवान प्रभू रामचंद्र दैदिप्यमान अशा
हजारो वर्ष आपल्या गावची उज्ज्वल परंपरा व्यक्त करणाऱ्या नूतन मंदिरामध्ये त्या ठिकाणी प्रतिष्ठापित झालेले आहेत. आणि म्हणून प्रति अयोध्या म्हणून त्याचा लौकिक आपण प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर त्या ठिकाणी एक दिग्गज अशा स्वरूपाच्या संतांचा दर्शन सोहळा आणि त्यांच्याच अमृत वचनांचा श्रवण सुखाचा आनंद आपण सर्वांनी त्या ठिकाणी घेतला आहे. आणि त्यानंतरचा हा पहिलाच उत्सव या ठिकाणी पार पडतो आहे. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीबद्दल आपल्या सर्वांना कृतज्ञतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो. सर्व मान्यवर कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदुंगाचार्य आपल्याही सर्वांच्या प्रती कृतज्ञतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो. संकल्पित वेळेची आपली संकीर्तनाची सेवा आहे. बरोबर 8:15 वाजलेले आहेत, तर बरोबर 9 वाजता आपण थांबणार. विठ्ठल 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 विठ्ठल. येताना जरी मी उशीर येण्याची एक चूक केली असली तरी उशिरा संपवण्याची दुसरी चूक करणार नाही. तसं पण बबनरावनी घड्याळ समोरच लावून ठेवलंय. त्यांचं घड्याळावर जास्त प्रेम आहे. म्हणजे घड्याळावर म्हणजे हातातल्या घड्याळाबद्दल ऐका. आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये उपजत अशा स्वरूपाचा श्रद्धाभाव आहे. म्हणून तर आपण कीर्तनाच्या मंडपात आहे. आपलं परमभाग्य आहे की आपल्याला या भगवत भक्ती करता, साधना उपासना करता, सद्गुरू यशवंत बाबांच्या सेवेकरता आपण प्रवृत्त झालो आहे. देवाच्या भक्ती परमार्थ साधना करता जसं विशेष स्वरूपाचं काही सुकृत असावं लागतं. मी येण्याच्या अगोदर अनेक मंगलाचरणातले असलेल्या रूपाचं वर्णन करणारे अभंग या ठिकाणी झालेले आहेत. आपण ऐकलंय, बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी. जसे देवाच्या आवडी करता विशेष प्रेम असावं लागतं, तसं अनेक पूर्वपुण्य अशा स्वरूपाचा ठेवा असावा लागतो. त्यावेळेला संतांची सेवा घडत असते. आणि म्हणून आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला श्री संत यशवंत बाबांची सेवा घडते आहे. अनेक परिवार असे आहेत ज्यांना परंपरेनं यशवंत बाबांची सेवा त्या ठिकाणी घडते. हे आपल्या सगळ्यांचं परमभाग्य आहे. आणि या परमभाग्यानंच आपण त्यांची सेवा करण्याकरता त्या ठिकाणी प्रवृत्त झालो आहे. आपल्यावर त्यांची कृपा आहेच आहे. निश्चितपणानं जीवनाचा हा सगळा प्रवास यशस्वी करण्याकरता जशी देवाची कृपा आवश्यक आहे, तशी संतांची सुद्धा कृपा आवश्यक आहे. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. श्री संत नाथ महाराज असं म्हणतायत, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. का बरं? तर ते म्हणतात कारण संतांच्या सेवेशिवाय आम्हाला भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. संताविन प्राप्ती नाही. पुरावा देताना त्यांनी श्रुती मातेचा म्हणजे वेदाचा दिलाय. वेद असं सांगतायत अपौरुषय वाङ्मय आहे. भगवान परमात्म्याच्या श्वासापासून निर्माण झालेलं अपौरुषय असं वेद वाङ्मय. वेद माता श्रुती माता असं सांगते. वेद भगवान श्रुती माता असं सांगते की साधूच्या कृपेशिवाय भगवत प्राप्ती नाही. आपण भाग्यवान आहे. आपल्याला एकाच वेळेला देवाचीही सेवा आहे आणि एकाच वेळेला संतांची सुद्धा सेवा आहे. आणि म्हणून सद्गुरू यशवंत बाबा आपल्यावर कृपा करतील की ज्यांच्या कृपेनं आपल्याला भगवान परमात्म्याचं अर्थात प्रभू रामचंद्राचं, भगवान पांडुरंगाचं दर्शन होईल. ज्या संतांची सेवा केल्याशिवाय भगवत प्राप्ती होणार नाही, संतांच्या कृपेशिवाय आपल्याला भगवत प्राप्ती होणार नाही. पण मग संतांच्या कृपेकरता काय करावं लागेल? ज्ञानोबराय म्हणतात, तरी तनु मनुजीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले. साधूच्या कृपेकरता साधूची सेवा करावी लागेल. कशी करावी लागेल? कायेनं वाचेनं मनानं. काया वाचा मनानं आम्हाला साधूची सेवा घडली पाहिजे. ज्याला जशी शक्य आहे तशी त्यांनी सद्गुरू यशवंत बाबांची सेवा केली पाहिजे. त्यांचं नुसतं नामस्मरण केलं, त्यांची प्रत्यक्ष सेवा केली
ज्याची जशी क्षमता आहे, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओजे त्यासी तैसे देऊ. या अर्थानं आपल्याला जसं शक्य असेल तशा प्रकारानं आमच्याकडून त्यांची सेवा घडली पाहिजे. जर त्यांची सेवा घडली तर निश्चितपणानं त्या ठिकाणी ते आमच्यावर कृपा करतील. आणि मला तर असं वाटतंय की मागच्या या मंदिराच्या जीर्णोद्धार कामामध्ये आणि या सगळ्या उत्सवामध्ये कोणीच त्या ठिकाणी कसर ठेवली नाही. प्रत्येकाला जसं शक्य आहे तशी सर्वांनी त्या यज्ञामध्ये त्या ठिकाणी आपल्या समिधा समर्पित केल्यात. मागाशी सांगितल्याप्रमाणे तन मन आणि धनानं आपण सर्वजण त्या ठिकाणी सद्गुरू यशवंत बाबांच्या प्रभू रामचंद्राचं सेवेकरता प्रवृत्त झालेला होतात. आपण योगदान त्या ठिकाणी दिलंय. आणि म्हणून साधूच्या भगवत प्राप्तीकरता साधूची कृपा, साधूच्या कृपेकरता साधूची सेवा, काया वाचा मरण साधूची सेवा घडली पाहिजे. साधूच्या सेवेकरता साधू ओळखू यायला पाहिजे. का नाही यायला पाहिजे? साधू ओळखू यायला पाहिजे. साधू ओळखू आला तर साधूची सेवा, साधूची सेवा घडली तर साधूची कृपा, आणि साधूची कृपा झाली तर भगवत कृपा. पण याकरता साधूच्या कृपेनं भगवत प्राप्ती होताना नेमकी आमच्याकडून देवाची म्हणजे सेवा कशा पद्धतीनं त्या ठिकाणी घडावी, ईश्वराची सेवा आमच्याकडून कशा पद्धतीनं त्या ठिकाणी घडावी, ती शरीरानं घडावी, मनानं घडावी, तनानं घडावी, परंतु नेमकी किती दृढ अशा स्वरूपाची ती असावी. श्री संत नामदेव महाराज आपल्या स्वतःच्या जीवनातला अनुभव सांगतायत की प्रसंग पडला तर भगवत प्राप्ती करता, भगवत सेवे करता, ईश्वराच्या नामचिंतना करता, ईश्वराच्या सेवे करता, ज्या साधनाद्वारा आपण त्याची उपासना करतो, प्रसंगी ते साधन नाही राहिलं तरी चालेल, पण आम्हाला मात्र त्या ठिकाणी साधूची भगवान परमात्म्याची सेवा घडली पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. देह जाओ अथवा राहो, हो देह जाओ अथवा राहो, हो देह जाओ अथवा राहो, हो देह जाओ अथवा हो देह जाओ अथवा राहो, राहो देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो, हो देह जाओ अथवा राहो. पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वाथा, हो चरण न सोडी सर्वाथा. पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा, हो चरण न सोडी सर्वथा. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. हे देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. आपल्या गोड सुमधुर आवाजामध्ये आदरणीय इंद्रवानजी कोल्हाळ सर, नितीनजी महाराज देशमुख यांनी अभंगाचं पहिलं चरण स्वरबद्ध केलं, ज्याला मृदंगावर साथ आपल्या तालुक्याचं भूषण ज्ञानदादाने या ठिकाणी केलेली आहे. श्री संत नामदेव महाराज या ठिकाणी सांगतायत की आमचं शरीर गेलं तरी चालेल किंवा शरीर राहिलं तरी चालेल, पण आमच्या अंतकरणातला दृढ भाव मात्र त्या ठिकाणी टिकून राहिला पाहिजे. देह जावो अथवा राहो, कशा करता? पांडुरंगी दृढ भाव. खरं म्हणजे ज्याच्याबद्दल जाण्याचा विचार नामदेव महाराज सांगतायत, तो विचार नामदेव महाराजांच्यासाठी ठीक आहे, देह जावो, पण देह जावो ही आपल्यासारख्या सामान्य जीवनात न परवडणारी गोष्ट आहे. का बरं? कारण ज्या देहाबद्दल नामदेव महाराज जावो म्हणतात त्यांचं येणं आणि जाणं त्यांच्या स्वतःच्या सत्तेत होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे
कृतत्रेता द्वापार आणि कलियुगामध्ये भक्त प्रल्हादाच्या रूपानं, अंगदाच्या रूपानं, उद्धवाच्या रूपानं आणि कलियुगामध्ये नामदेव महाराजांच्या रूपानं प्रत्येक युगात नामदेवराव देवाच्या बरोबर आहेत. रवी महाराज आपल्याला माहिती आहे की अपूर्ण राहिलेलं काम करण्याकरता कलियुगामध्ये पुन्हा तुकोबाराच्या रूपानं त्या ठिकाणी नामदेव महाराज अर्थात त्या ठिकाणी देवाची आणि त्यांची सख्य आहे, संगती आहे. आणि म्हणून ज्यांचं येणं जाणं हे देवाच्या सोबत आहे, अखंड जयाशी देवाचा सांगात, प्रत्यक्ष ज्यांना रोज देवाच्या बरोबरची सोबत आहे ते कदाचित म्हणत असतील की कदाचित देवाच्या करता हा देह गेला तरी चालेल, परंतु मात्र त्यांना पुन्हा देवाच्या भक्तीमध्ये येता येईल. आपल्याला मात्र पुन्हा येता येण्याची शक्यता नाही, कारण आपल्याला मिळालेलं शिरड आहे शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म चुकलिया वर्मा फेरा पडे, चुकलिया वर्मा फेरा पडे, चुकलिया वर्मा फेरा पडे, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्मा फेरा पडे, चुकलिया वर्मा फेरा पडे, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्मा फेरा पडे, चुकलिया वर्मा फेरा पडे. संतोषजी महाराजांनी असं प्रमाण सिद्ध केलंय की आपल्याला नामदेव महाराज म्हणतात देह जावो, पण आपल्याला परवडणार नाही, कारण आपल्याला शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. जारती म्हणतात शेवटची पाळी, बाळासाहेब याचा अर्थ पूर्वी मिळाला नाही, आणि एक मनुष्य जन्म असं म्हणतायत म्हणजे संजीव भाऊ एक म्हणजे याच्या नंतर पुन्हा मिळणार नाही, यापूर्वी मिळाला नाही, यानंतर मिळणार नाही. आणि म्हणून या वेळेला जर जगण्याचं वर्म चुकलं तर चुकलिया वर्म फेरा पडे. यापूर्वी मिळाला नाही, यानंतर मिळणार नाही, म्हणून आम्ही भगवत भक्ती करता प्रवृत्त झालं पाहिजे. गोष्ट बरोबर आहे. जर या वेळेला पुन्हा आमचं वर्म चुकलं, आम्ही जर भक्ती परमार्थ साधना उपासना न करता आम्ही जर पुन्हा त्याच प्रपंचाच्या गर्तेमध्ये फसत राहिलो तर मात्र आम्हाला माणसाचा जन्म मिळाला पण कळाला नाही, आमच्या जगण्याचं काय होईल, वर्म चुकेल. म्हणून आम्ही याच वेळेला त्या ठिकाणी भगवत भक्ती परमार्थ साधना उपासना नामस्मरण भजन पूजन त्या ठिकाणी करून घेतलं पाहिजे. दोन युक्तिवाद सांगितलेत. नामदेव महाराजांना जाणं परवडणार आहे कारण त्यांचं पुन्हा येणं हे त्यांच्या सत्तेत आहे. आपल्याला जाणं परवडणार नाही कारण या वेळेला गेला तर पुन्हा मिळण्याची संधी नाही, पण मात्र या वेळेला मिळाल्या या शरीरामध्ये आम्ही जर भगवत भक्ती साधना उपासना केली नाही तर मग यानंतरच्या कुठल्याही वेळेला जन्म मिळण्याची शक्यता नाही, आणि मिळालेल्या अन्य जन्मांमध्ये परमार्थ करण्याची आणि कहे ज्ञान नाही कोठे, 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 याची देही घड देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, याची देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे. नितीन महाराजांनी सप्रमाण सिद्ध केलंय. ज्ञानेश्वर महाराज माऊली याच देही किंवा याच जन्मी घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. अन्य ठिकाणी हे जर ज्ञान नसेल आणि ते फक्त याच जन्मात किंवा याच देहात करता येत असेल तर नामदेव महाराजांच्या पहिल्या प्रमाणाबरोबर आपण सगळ्यांनी सहमत असलं पाहिजे की बाबा देह गेला तरी चालेल, पण याच्यानंतर जर करता येणार नसेल आणि यानंतर जर हे शरीर किंवा साधनच पुन्हा मिळणार नसेल तर याच वेळेला हे गेलं तरी चालेल, पण भगवत भक्ती केली पाहिजे, कारण यानंतर ती सोय नाही. पहिल्यांदा पाहिलं की पुण्यपदरी असावं लागतं तर चिंतन घडतं, दुसऱ्यांदा याच शरीरामध्ये चिंतन घडतं, आणि तिसऱ्यांदा जर या वेळेला परमार्थ केला नाही तर पुन्हा करण्याकरता साधनच मिळणार नाही, तर मग आम्हाला इच्छा असली तरी करता येणार नाही. आपण सगळी माणसं इथे आहोत,
बसण्याकरता आणखी काही जागा शिल्लक आहे, मंडपात व्यवस्था आहे, इथे समोर आणखी बरीचशी काही जागा शिल्लक आहे. जर कदाचित एखाद दुसरा कुत्रा आला आणि इथे कीर्तनाच्या मंडपात बसला, एक तर येणार नाही आणि आला तरी आपण त्याला बसू देणार जन्म घेणे लागे वासनेच्या संगे या नियमाप्रमाणे पुढच्या वेळेला जर कदाचित पुढच्या वेळेला कदाचित आपण कुत्र्या मांजराच्या जन्माला आलो, योगायोगानं राममाळावच्याच परिसरामध्ये किंवा मंदिराच्या परिसरात जन्म मिळाला आणि आमची इच्छा जरी असली की कुत्रा बनून त्या ठिकाणी व्हावे, त्यांचे द्वारी श्वान याती, यशवंत बाबांच्या दरवाजामध्ये दारामध्ये एखादा कुत्रा जरी म्हणून आला आणि त्याची इच्छा असली की बाबा मागच्या जन्मात जमलं नाही यावेळेला कीर्तन ऐकू, तरी पण उंच खडकची लोक त्याला बसू देणार. मग आत्ता जर बसू देतात, नंतर इच्छा असली तरी जर बसून देणार नसले, आता जर बसून देतात तर अरविंद साहेब मला वाटतं बसून घेतलं पाहिजे. का? नंतर इच्छा असली तरी लोक नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी, श्वान सुकरे बापुडी, श्वान सुकरे माणसांची संख्या कमी नाही, काही विशेष नाही, आजूबाजूला प्राण्यांची सुद्धा संख्या विशेष आहे. आणि म्हणून महाराजांनी प्रमाण दिलं, नाहीतरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. आजूबाजूला काय कुत्रे मांजर डुकर बैल गाया म्हशी कमी आहेत का? पण असल्या तरी त्यांना परमार्थ करायची सोय नाही. आपल्याला जर सोय आहे तर आमच्याकडून त्या प्रकारची साधना घडली पाहिजे. प्रसंगी हा देह गेला तरी चालेल. का बरं देह गेला तरी चालेल ही गोष्ट आम्हाला स्वीकारायची याचं कारण आहे, आम्ही जर भगवत प्राप्ती करता भगवत भक्ती करता प्रवृत्त झालो नाही तरी याचा मूळ स्वभाव आहे नाशिवंत देह, जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. एका एका क्षणानं हे घड्याळ जसं 9 वाजल्याच्या बाजूला प्रवृत्त होतंय, तसं आमचं सुद्धा आयुष्य त्या ठिकाणी त्याची मर्यादा पूर्ण करण्याकरता प्रवृत्त होतंय. यानंतर आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये शेकडो वेळेला 8:30 वाजतील. यानंतर आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये हजारो वेळेला 8:30 वाजतील. मी प्रार्थना करतो यशवंत बाबांच्या चरणी, यानंतर लाखो वेळेला आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये 8:30 वाजावेत. पण गोष्ट लक्षात ठेवा, 19 तारखेचे 8:30 संध्याकाळचे आपल्या आयुष्यात पुन्हा कधीच वाजतील का? नाही. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, वाट याची पाहे, अजून किती आहे शशीभाऊ फक्त आपलंच घड्याळाकडे लक्ष असं नाही, काळाचं सुद्धा घड्याळाकडे लक्ष आहे. अजून किती आहे अवकाश. आपण जसं पाहतोय ना, अजून 9 वाजायला किती वेळ आहे आणि याला अजून किती वेळ सहन करावं लागेल. खरं म्हणजे तुम्हाला मला 2 तास सहन करावं लागू नये म्हणून मी येतानाच 1 तास उशिरा आलो. का नको बाबा, सगळ्या देशमुखांना अजून एक देशमुख 2 तास सहन करायला नको लागायला, म्हणून मग मी येतानाच थोडा उशिरा आलो. पण ऐका, आपण जशी वेळेची वाट पाहतोय, अजून किती शिल्लक राहिलाय याचा आपल्या मनामध्ये भावना आहे, तशी काळाचंही गणित आहे. अजून किती आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर
ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, नितीन महाराजांनी सांगितलं एक ना एक दिन बदलना पडेगा. एक ना एक दिवस हे शरीर आम्हाला सोडून जावं लागणार आहे, कारण आमची इच्छा असो किंवा नसो काळ मात्र त्याची वाट पाहतोय. मगाशी सांगितलं एका एका क्षणानं हे आम्हाला सोडून जावं लागणार आहे. आणि म्हणून नितीन महाराजांनी सांगितलं की हे एक दिवस बदलावं लागणार आहे, एक दिवस सोडावं लागणार आहे. नामदेव महाराज म्हणतात मूळ शरीराच्या स्वभावानं जर हे शरीर आम्हाला सोडून जावंच लागणार असेल तर मग आहे तोपर्यंत हे शरीर प्रपंचाकरता खर्च केलं तरी जाणार आहे. मग ईश्वर भक्ती करता, भगवत भक्ती करता किंवा पांडुरंगावर असलेल्या दृढ अशा स्वरूपाच्या श्रद्धेकरता जर आम्ही ते खर्च केलं तर निश्चितपणे आमच्या जगण्याचं सार्थक होणार आहे. म्हणून देह जावो अथवा राहो, जावो म्हणून देवाच्या करता खर्च नाही केलं तरी निसर्गात त्याच्या स्वभावानं ते जाणारच आहे. मग असंच जाण्याच्या ऐवजी ईश्वर भक्तीमध्ये त्या ठिकाणी जावो, देह जावो. राहिलं तर काय करो, तुकाराम श्री संत नामदेव महाराज म्हणतात जर राहिलं तर आम्ही त्याचं काय करू, चिंतन करू. आणि म्हणून देह जावो अथवा राहो, काय करू, पांडुरंगी दृढ भाव. आम्ही पांडुरंगाच्या ठिकाणी आमचा दृढ स्वरूपाचा भाव ठेवू. आपल्या मनामध्ये देवाबद्दलचा भाव आहे, आपल्या मनामध्ये देवाबद्दल श्रद्धा आहे. म्हणूनच तर आपण कीर्तनाच्या मंडपात आहे. प्रतिकूल काळ आहे, पाऊस चाललेला आहे, तरी पण आपण कीर्तनाच्या मंडपात आहे. याचा अर्थ आपल्या मनात देवाबद्दल भाव आहेच आहे, देवाबद्दल श्रद्धा आहेच आहे. पण आपल्या मनामध्ये देवाबद्दल श्रद्धा जरी असली तरी सुद्धा इथे नामदेव महाराजांनी आमच्या श्रद्धेला एक अगोदर सूचना केलेली आहे. दृढ भाव, नुसता भाव नाही, पांडुरंगी दृढ भाव, दृढ अशा स्वरूपाचा भाव असला पाहिजे. मला वाटतं दृढ अशा स्वरूपाचा भाव म्हणजे श्रद्धेनं, निष्ठेनं. एका वाक्यात सांगू, जेवढं प्रेम प्रपंचावर आहे तेवढं देवावर असलं पाहिजे. पांडुरंगी दृढ भाव. नामदेव महाराज या प्रकारचा दृढ भाव त्यांच्या कृतीतून व्यक्त करताना एक दिवशी देवाला दम देत आहेत. अभंगाचं दुसरं चरण. चरण सोडी सर्व काम, चरण सोडी सर्व काम, हो चरण सोडी सर्व काम, चरण सोडी सर्व काम, चरण सोडी सर्व काम, चरण सोडी सर्व काम, चरण सोडी सर्व काम,
मनोजजी महाराज चौधरी यांनी अभंगाचं दुसरं चरण सूरबद्ध केलं, ज्यामध्ये श्री संत नामदेव महाराज सांगतायत, चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. देवाला देवाची शपथ घेऊन सांगतायत, देवा मी तुझे पाय सोडणार नाही. जे नामदेव महाराज आपल्याला शिकवतायत की देवाच्या प्रती आपल्या अंतकरणातली भावना दृढ असली पाहिजे, आपण देवाचे पाय सोडू नये. त्यांच्या बालपणातला प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नामदेव महाराज आपल्याला सांगतायत की देवा तुझे मी पाय सोडणार नाही, प्रसंगी देह गेला तरी चालेल, पण मी मात्र तुझे पाय सोडणार नाही. त्या नामदेव महाराजांच्या बालपणातला प्रसंग आहे. 6 वर्षांचे श्री नामदेव महाराज आहेत, बालमूर्ती आहे. एका दिवसाचा प्रसंग घडला की त्यांचे पिताश्री म्हणजे दामा शेट्टी, दामाजी पंत हे काही व्यापारानिमित्त परगावाला गेले. नामदेव महाराजांवर त्यांच्या आईनं जबाबदारी दिली की आजच्या दिवसाचा जो नैवेद्य तो नैवेद्य तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे. 6 वर्षांचं वय म्हणजे खेळण्याचं वय. आईनं सांगितलं म्हणून नामदेव महाराज देवाच्या करता त्या ठिकाणी दूध चरबी घेऊन गेले आणि देवाच्या समोर त्या ठिकाणी चरबी ठेवली. देवाला सांगितलं, बाबा वडील आज आमचे गावाला गेलेले आहेत, म्हणून आज त्या ठिकाणी ही देवानं आईनं जबाबदारी दिली, तेवढं दूध तुम्ही घ्या. बाहेर जाऊन चक्कर मारून आले, खेळून आले असतील, इकडून तिकडून येऊन पाहतायत तर चरबी तशीचा तशी भरलेली. नामदेव महाराजांना वाटलं देवाला रोज सवय आपल्या वडिलांच्या हातानं आहे आणि आज मात्र आपण त्या ठिकाणी घेऊन आलो आणि म्हणून देव त्या ठिकाणी घेत नसतील. नामदेव महाराजांनी देवाला सांगितलं, एका दिवसाचा प्रश्न आहे. लहान मुलाचं मन, त्यांना वाटलं रोज आपण घरचे देवाला त्या ठिकाणी नैवेद्य घेऊन येतात, याचा अर्थ देव रोज त्या ठिकाणी दूध घेत असेल, म्हणूनच त्या ठिकाणी आईनं श्रद्धेनं आपल्यासोबत दिलंय. नामदेव महाराज देवाला विनंती करतात, एका दिवसाचा प्रश्न आहे, आजच्या दिवस फक्त वडील गावाला गेले म्हणून जबाबदारी माझ्यावर, आजच्या दिवस तो दूध घ्या, माझी जबाबदारी संपली. परंतु मात्र देव काही दूध घेत नाही. खरं म्हणजे नामदेव महाराजांना माहीतच नाही की देवाला नैवेद्य द्यायचा असतो का दाखवायचा असतो. दाखवायचा असतो. आपल्या घरातली पोरं ज्या वेळेला आपण लहान मुलाकडे नैवेद्य देतो त्यावेळेला आपण काय सांगतो, जा यशवंत बाबांना नैवेद्य खाऊ घालून ये, का दाखवून ये, दाखवून ये. आपल्याला माहिती आहे बाबा खात नाही. नामदेव महाराज देवाला विनंती करतात, दूध पियो मेरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मेरे गोविंद लाला. गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. नामदेव महाराज देवाला विनंती करतात, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला मेरो गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. नामदेव महाराज देवाला विनंती करतात की देवा तुम्ही दूध घ्या. स्वरात असलं तर मला सांगा, जोरात असलं तर कानात सांगा. ऐका मी काय सांगत होतो. देवाला नामदेव महाराज म्हणतात, देवा एवढं दूध घ्या. देव काय दूध घेत नाही. नामदेव महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं, देवाच्या डोळ्यात पाणी आलं. संत वारकरी बंडात त्या कराडकरांनी सांगितलं, नामदेव महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं की आज मी दूध घेऊन आल्यामुळे देव उपाशी राहील.
आणि देवाच्या डोळ्यात पाणी आलं की आजपर्यंत डोळ्यात पाणी आणून मला खाण्याकरता कोणी आग्रह केला नव्हता. शेवटी मात्र नामदेव महाराजांनी देवाला निर्वाणीची शेवटची धमकी वजा सूचना केली. देवा, जर तू आज दूध घेतलं नाही तर माझ्यामुळे देव उपाशी राहिला, हे पाप मला त्या ठिकाणी लागेल. आणि म्हणून नामदेव महाराजांनी देवाला सांगितलं, देवा तू जर आज दूध घेतलं नाही तर तुझ्या पायावर डोकं आपटून जीव देईन. हो, विठ्ठला विठ्ठला नामदेव महाराजांनी देवाला सांगितलं, देवा तुझ्या पायावर डोकं आपटून जीव देईन, तू दूध घ्यावं लागेल. आणि शेवटी देवाला नामदेव महाराजांच्या त्या धमकीला घाबरावं लागलं आणि देवानं दूध घेतलं. नामदेव महाराजांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आहे आनंदाचे. पुन्हा देवाच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी अश्रू आहे की अरे, आज मी दूध पिलो, पण माझ्या या दूध पिण्यानं नामदेव महाराज म्हणजे हा छोटा बाळका आहे, अडचणीत येणार आहे. नामदेव महाराज चरवी घेतली, घरी गेले. घरी जाऊन आपल्या मातोश्रींच्या समोर चरवी ठेवली. मातोश्रीला प्रश्न पडला की ही चरवी रिकामी कशी काय आली. कारण नामदेव महाराजांची आई असली तरी सुद्धा मात्र त्यांना माहिती होतं देव दूध पीत नाही. त्यांनी सांगितलं, अरे बाबा ही चरवी रिकामी का बरं आणली. त्याने सांगितलं, रिकामी का बरं आणली म्हणजे देवानं दूध घेतलं म्हणून रिकामी झाली, रिकामी आणली. मातोश्रीने सांगितलं, ऐक, तसंही हे दूध राहिलं तर ते तुझ्याच करताय. आम्हाला तू सोडून कोणी नाही. हे उरलेलं जे दूध आहे हे तुझ्याच करताय. तुला तिकडे मंदिरात जाऊन किंवा रस्त्यानं दूध पिण्याची आवश्यकता नव्हती. देवावर खोटा आळ घेऊ नको की देव दूध पिला. याऐवजी कबूल कर की बाबा मी हे दूध घेतलं म्हणून. नामदेव महाराज म्हणले, मी जर घेतलंच नाही तर मी घेतलं म्हणून का बरं सांगू. खरोखर देवानं घेतलंय, देवानं घेतलंय म्हणून त्याचं नाव सांगतोय. नामदेव महाराजांच्या आईला प्रश्न पडला की आज आपला नामा जो आहे हा खोटं बोलतोय. आपण भक्त परिवारातील आहोत आणि आपला मुलगा मात्र खोटं बोलतोय. संध्याकाळी दामाजी पंत आले आणि दामा शेट्टीनं त्या ठिकाणी सांगितलं गुणाई साहेबांनी की आज आपला नामदेव खोटं बोलला. काय झालं. त्याने सांगितलं, हा दूध घेऊन मंदिरामध्ये त्या ठिकाणी गेला होता आणि तो म्हणतो की देव दूध पिला. दामाजी पंतांनाही त्याच्यावर विश्वास बसला नाही. त्याने सांगितलं, अरे बाळा, जर कदाचित ते दूध तू घेतलं असेल, तुझ्याकडून रस्त्यात काही सांडलं असेल, काही कुत्र्या मांजरानं काही धक्का लावला असेल, जसं झालं असेल तसं सांग, पण देवावर खोटा आळ घेऊ नको. खोटं बोलण्याचं एक पाप आणि देवावर खोटा आळ घेतल्याचं दुसऱ्या पापाचा धनी होऊ नको. तुझी बालबुद्धी आहे, खरं सांग. नामदेव महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. अरे, रोज देवाला दूध घेऊन जाणारे हे माझ्यावर अशा पद्धतीनं का बरं संशय घेतात. त्याने सांगितलं, खरंच बाबा देव दूध पिला. नामदेव महाराजांना त्या दिवशी प्रसाद मिळाला. बाल वय मार खावा लागला. नामदेव महाराजांच्या वडिलांना नामदेव महाराजांनी सांगितलं, आज देव दूध पिला. जर तुमचा विश्वास नसेल तर आपण उद्या पुन्हा जाऊ आणि काय करू, देवाच्या समोर त्या ठिकाणी देवाला विनंती करू, देव दूध घ्या. दुसऱ्या दिवशी चरवी नामदेव महाराज दामाजी पंत सोबत निघाले. देवाच्या समोर नामदेव महाराजांनी चरवी ठेवली. नामदेव महाराजांचे पिताश्री दामा शेट्टी बाजूला त्या ठिकाणी उभे आहेत. नामदेव महाराजांनी हात जोडून देवाला विनंती केली, देवा, काल तुम्ही दूध पिलात, आम्हाला मात्र प्रसाद खावा लागला. आज काय करा, विश्वास येण्याकरता पुन्हा एकदा दूध पिऊन दाखवा की कालचं दूध तुम्हीच पिलात, असा विश्वास आमच्या पप्पांना, आमच्या वडिलांना, दामा शेट्टींना, पंतांना त्या ठिकाणी येईल. खरं म्हणजे आजही देवाला दूध प्यायचं होतं. का बरं. कितीतरी दिवसातून मोठ्या आग्रहानं प्रत्यक्ष त्या ठिकाणी भोजन मिळणार होतं. कदाचित शबरीच्या नंतर पहिल्यांदा मिळालं असेल. विदुर काकांच्या नंतर शबरीच्या नंतर कदाचित पहिल्यांदा त्या ठिकाणी मिळालं असेल. म्हणून देवाची दूध घेण्याची इच्छा होती. परंतु मात्र देवाला माहिती होतं आज इथे CCTV लावलेला आहे. काल दूध पिलं तर फक्त भक्त आणि मी, देव आणि भक्त दोघंच होते. आज मात्र CCTV कॅमेरा चालू आहे. त्यामुळे देव विचार करत होता काय करावं. पण देवाला मात्र प्रश्न पडला, जर आज आपण दूध घेतलं नाही तर माझ्या भक्तावर खोटा आळ येणार आहे. आणि आपण श्रद्धावान आहात, माझ्या जन्माच्या अगोदरपासून आपण ऐकत आहात, देव स्वतःवरचा अन्याय सहन करू शकतो, पण देव त्याच्या भक्तावर झालेला त्या ठिकाणी अन्याय जो आहे तो सहन करू शकत नाही. म्हणून माझा भक्त निर्दोष आहे, याकरता देव पुन्हा एकदा दूध पिला. आता मात्र देवाच्या डोळ्यात पाणी आहे.
आता नामदेव महाराजांच्या डोळ्यात पाणी आहे आणि आता पुन्हा दामाजी पंतांच्या दामाशेट्टींच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. नामदेव महाराजांच्या डोळ्यात पाणी आहे याचं कारण नामदेव महाराज म्हणतात, माझ्यावरचा खोटा आळ गेला आणि मी एवढा छोटा देवाचा भक्त, कधी भक्ती केली नाही. एकदा आग्रहपूर्वक देवाला विनंती प्रार्थना केली, देवानं माझं आग्रह तर म्हणून दूध तर घेतलंच, पण मी खोटा नाही हे देखील देवानं सिद्ध केलं. नामदेव महाराजांच्या डोळ्यात पाणी आहे. देवाच्या डोळ्यात का बरं पाणी आहे? देव विचार करतो की अरे इतक्या वर्षांपासून माझे अनेक हजारो लाखो भक्त आहे, पण मला इतक्या आग्रहपूर्वक कोणी विनंती केली नव्हती, इतक्या आग्रहपूर्वक मला कोणी खाऊ पिऊ घातलं नव्हतं. नामदेव महाराजांनी मात्र मला आग्रहपूर्वक त्या ठिकाणी खाऊ पिऊ घातलं आणि माझा भक्त हा निर्दोष आहे, तो अत्यंत निरागस अशा स्वरूपाचा आहे, त्याचा विशेष समाधान देवाच्या ठिकाणी. म्हणून देवाच्या डोळ्यात पाणी आहे. दामाशेट्टींच्या डोळ्यामध्ये का बरं पाणी आहे? दामाशेट्टी विचार करतात की अरे इतक्या दिवसांपासून त्या ठिकाणी मी येतो आणि रोज देवाला नैवेद्य देतो, पण मात्र इतक्या दिवसापासून मी माझ्या देवाला उपाशी ठेवलं. नामदेवाच्यामुळे त्या ठिकाणी देवाचं पोट भरलं, माझ्यामुळे इतकी वर्ष देव त्या ठिकाणी काय झाला? उपाशी राहिला. त्याचं दुःख खेद म्हणून दामाशेट्टींच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आहे. मी कशासाठी सांगत होतो? अत्यंत दृढ अशा स्वरूपाचा भाव नामदेव महाराजांच्या मनामध्ये देवाच्या बद्दलचा त्या ठिकाणी आहे. तो त्यांनी वयाच्या 6व्या वर्षीच त्या ठिकाणी व्यक्त केला होता आणि म्हणून त्यांना सांगण्याचा अधिकार आहे. पांडुरंगी दृढ भाव त्यांना सांगण्याचा अधिकार आहे. चरण न सोडी सर्वथा. देवाला देवाची शपथ देऊन ते सांगतात, देवा तुझी शपथ घेऊन सांगतो की मी तुझे पाय सोडणार नाही. आपल्याही अंतकरणामध्ये देवाबद्दलच्या त्या स्वरूपाच्या बद्दल त्या ठिकाणी श्रद्धापूर्वक विश्वासपूर्वक दृढ अशा स्वरूपाचा श्रद्धाभाव, अंतकरणामध्ये भक्ती प्रेमभाव त्या ठिकाणी असला पाहिजे. प्रसंगी हा देह गेला तरी चालेल, पण आम्ही देवाचे पाय सोडणार नाही. आता प्रत्यक्ष पाय धरण्याची अपेक्षा आहे का? आत्ता जर पंढरपूरला जाल तर आता 6 तास लागतात दर्शनाला. आत्ताचा रेशो 6 तास. पुढे 27 पासून सलग 24 तास दर्शन बारी सुरू राहणार आहे. मिनिटाला 60 सेकंदाला एक माणूस डोक्यावर पायावर डोकं टेकून पुढे जातोय. 1 सेकंद एका भक्ताच्या करता आहे. आणि अशात जर आपण म्हणलं की देवा तुझे पाय मी सोडणार नाही, चालेल का हो? अशात जर आपण म्हणलो की पाय सोडणार नाही, चालेल का? अहो तिथे जाऊन माणूस इकडे 7-8-10 तासाचा 10-12 तासाचा पायी एसटीचा प्रवास, 6-7 तासाचा गाडीचा बसचा प्रवास करून तिथपर्यंत जातो. 17-18 दिवसाचा पायी प्रवास करून तिथे जातो. तिथे 7-8 तास पुन्हा दर्शन बारीमध्ये उभा राहतो. आणि तेवढ्या एका सेकंदामध्ये जर माणसानं काळजीपूर्वक दर्शन घेतलं नाही, जर पायावर डोकं टेकून घेतलं नाही, तर एका सेकंदात मागचा माणूस याचं डोकं टेकवायच्या आत 36 किलोचा असू द्या नाहीतर 120 किलोचा असू द्या, त्याने एकदा असा कमरेला हात लावला ना, लगेच मंदिराच्या बाहेरच सेकंदाला एक माणूस दर्शन घेतोय. आणि अशा काळात जर आपण म्हटलो, नामदेव महाराजांच्या काळात ठीक होतं, त्यांचा संवाद देवाबरोबर होऊ शकत होता. तुकोबराच्या काळापर्यंत ठीक होतं. आत्ताच्या काळामध्ये मात्र प्रत्यक्ष जाऊन देवाचे पाय धरायची इच्छा असली तरी होणार नाही. मग इथे नामदेव महाराज आम्हाला कोणते पाय धरायला सांगतायत? चित्ती तुझे पाय डोळा, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे हे ध्यान, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, वर्णावे गुण. हेची एक दान तुझा मागतो दातारा, हेची एक दान तुझा मागतो दातारा. अखंड मुखी नाम तुमचे, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, वर्णावे गुण. हेची एक दान तुम्हा मागतो दातारा, हेची एक दान तुम्हा मागतो दातारा रे ना. चित्ती तुझे पाय देवा. हा पुढचं त्याने सांगितलं तुम्हाला काय.
हे सगळे आहेत उभं म्हणून ते काहीतरी जमतंय, नाहीतर आमचं जोरात राहतं पण स्वरात असेल याची काही खात्री नसते. खरं म्हणजे मला पण चांगलं म्हणता येते, गाता येते, पण यांच्या बिचाऱ्यांच्या नको उगाच. इंद्रभानजी सरांनी सप्रमाण सिद्ध केलंय. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे, आता जाऊन भौतिक स्वरूपानं देवाचे पाय धरणं शक्य नाही, पण देवाचे पाय सोडून आमच्या चित्तामध्ये दुसरा विचार नको, म्हणून चरण न सोडी सर्वथा. देवा मी तुझ्या पायाचा सदोदित विचार करत राहील. याचा अर्थ काय आहे? चरण म्हणण्यामागे दोन भूमिका आहे. आपल्या अंगी नम्रता यावी. चरण म्हटलं की खाली पाहावं लागतं. आपल्या अंगी नम्रता यावी. असलेली नम्रता भगवत भक्तीमध्ये असावी. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, म्हणून चित्तामध्ये देवाचे पाय म्हणजे देवाचं ध्यान, देवाच्या स्वरूपाचं चिंतन, देवाच्या नावाचं चिंतन असलं पाहिजे. म्हणून चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. देवाला देवाची शपथ देतात. एखाद्या माणसाला त्या गोष्टीबद्दलचा विश्वास देण्याकरता आपण शपथ घेत असतो. नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये देव सोडून दुसरा आवडीचा विषय नाही, म्हणून देवाची शपथ नामदेव महाराज देवाला देतात. आन तुझी पंढरीनाथा. काय कराल तुम्ही? नामदेव महाराज म्हणतात वदनी तुझे मंगळ नाम हृदय अखंडित प्रेम. देवाचं नाव मी तुझं जे आहे ना ते अत्यंत मंगळ अशा स्वरूपाचं पवित्र स्वरूप आहे. मंगलानां विठ्ठल 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 विठ्ठल. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. अत्यंत पवित्र आणि मंगल अशा स्वरूपाचं देवाचं नाव आहे. त्या पवित्र देवाच्या नावाचं चिंतन करील आणि करताना ते अखंडित प्रेमभाव. आपण करत असलेला परमार्थ आवडीचा आहे का सवडीचा आहे? म्हणा आवडीचा. कोण पाहायला येतं? म्हणा म्हणा. आपण सगळी माणसं करत असलेला परमार्थ कसा आहे? आवडीचा नाही तर तो आपल्या सवडीचा आहे. अर्थात इथं आपण एवढ्या संख्येने जमलो म्हणजे आपल्या आवडीचाच आहे. कारण इथली काही लोकसंख्या एवढीच नाही, मला पक्क माहिती आहे. म्हणजे आपण इथे प्रतिकूल काळात इथे आलोय याचा अर्थ आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये देवाबद्दल प्रेम आहे, श्रद्धा आहे, आवड सुद्धा आहे, म्हणूनच आपण इथे आहात. परंतु नामदेव महाराज मात्र सांगतात परमार्थ करताना, नामस्मरण करताना, भगवत भक्ती करताना कशी असली पाहिजे? पहिली प्रेमानं असली पाहिजे, दुसरी अखंडित असली पाहिजे. आपल्या सप्ताहाच्या अगोदर लिहिलं अखंड हरिनाम सप्ताह, आणि म्हणून विण्याच्या निमित्तानं अखंड नामस्मरण त्या ठिकाणी चालू असतं. तसं आपल्या जीवनामध्ये अखंडित प्रेमभाव. का बरं? ज्ञानोबाराय बोलतात तेवी मृत्यूचे अवसरे एके, जे येवोनी जेव्हा समोर ठाके ते होणे बघ न चुके भलत या परी. शेवटच्या वेळेला आमच्या मनात जी इच्छा असेल तर त्या गतीला आम्ही प्राप्त होत असतो. आणि म्हणून शेवटच्या वेळेला आमच्या मनामध्ये, मुखामध्ये, अंतकरणामध्ये देवाचं चिंतन आणि मुखात देवाचं नाव राहिलं पाहिजे. त्याकरता काय करावं लागेल? तेवी जितेनी अवसरे, जे आवडोनी जीवी उरे, तेची मरणाची या मेरे फारव लागे. आयुष्यभर जे आवडतं ते मृत्यू समयाला स्मरणात राहतं, आणि जे मृत्यू समयाला स्मरणात राहतं त्या गतीला मनुष्य प्राप्त होत असतो. आणि म्हणून अखंडित आम्ही जर देवाचं नामस्मरण करत राहिलो तर कोणताही क्षण शेवटचा ठरला तरी आमच्या मुखात मात्र देवाचं नाव राहील ना. म्हणून अखंडित. नुसतं देवाचं नाव घेणं वेगळं आणि प्रेमभाव, प्रेमासहित देवाचं नाव घेणं वेगळं. आमच्या माता भगिनी कापसाच्या वाती वळत असतात आणि प्रवचन ऐकत असतात. अनेक सकाळ संध्याकाळ जप करतात. एका बाजूला जप चालू असतो, पण हातानं जप चालू असताना मात्र मन बुद्धी तिथे उपस्थित असेलच असं मात्र नाही. आणि म्हणून प्रेमभाव जसा अखंडित पाहिजे तसा प्रेमासहित सुद्धा पाहिजे. नामदेव महाराज म्हणतात की देवा या प्रकारानं अखंडित स्वरूपानं तुझ्या नामाचं, देवाचं तुझं चिंतन त्या ठिकाणी करील. आणि या प्रकारच्या चिंतनाचा जो मी संकल्प केलेला आहे तो संकल्प सिद्धीला नेण्याकरता मात्र मी समर्थ नाही, म्हणून ती जबाबदारी तुझी आहे. नामा म्हणे केशवराजा, 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 नामा म्हणे केशवराजा. केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी
तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. चिंतनाला विराम देताना 78व्या या पवित्र पुण्यतिथीच्या निमित्तानं सद्गुरू यशवंत बाबांची देखील अपार अशा स्वरूपाची श्रद्धा त्या ठिकाणी भगवान पांडुरंगाची प्रभू रामचंद्रांची होती. त्यांचं समग्र जीवनचरित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यांनी ज्या प्रकारानं दृढ अशा स्वरूपाच्या श्रद्धेनं आणि विश्वासानं भगवान प्रभू रामचंद्राची पंढरीशी पांडुरंग परमात्म्याची भक्ती परमार्थ साधना केली, तीच साधना आपल्या सगळ्यांची प्रेरणा ठरावी आणि त्यातून आपल्यालाही मृत्यूच्या पूर्वी एक क्षण का होईना देवाच्या सगुण निर्गुण रूपाचं दर्शन व्हावं अशा प्रकारची भावना प्रार्थना व्यक्त करू. वाक्प्रश्नाचे विराम देतो. आपल्या सगळ्यांच्या तन मन धनाच्या सहकार्य प्रयत्न परिश्रमातून मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा उत्सव या ठिकाणी पार पडतोय. आपण गावच्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील आध्यात्मिक वारकरी परंपरेतील सर्व सज्जन या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आमचे महाविद्यालयीन जीवनातले मित्र सचिन भाऊ अर्थात शशीभाऊ देशमुख, याचबरोबर या उपक्रमाच्या करता ज्यांचं उत्तम अशा प्रकारचं संयोजन आहे ते गावचे उपसरपंच बबनराव देशमुख, गावच्या विविध संस्थांचे आपण सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहात. आमचे बाळासाहेबजी देशमुख आहेत, पूर्व सरपंच संजयजी देशमुख आहेत, ज्ञानेश्वरजी देशमुख आहेत. सगळ्यांची नावं आठवत नाहीत, चेहरे सगळ्यांचे परिचयाचे आहेत. अरविंद काका या ठिकाणी अकोल्याहून आलेले आहेत, त्यांच्या आणि आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. हिम्मत शेठ या ठिकाणी आहेत. सर्वच वारकरी मंडळी गावातील आपण आहात. विठ्ठलपंतजी महाराज यांचं उत्तम अशा प्रकारचं संयोजन या ठिकाणी आहे, त्यांच्याही प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि या ठिकाणी वाक्प्रश्नाचे विराम देतो. वारकरी संप्रदायाचं भूषण असलेली सर्व मान्यवर महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. आदरणीय रामनाथजी महाराज देशमुख, इंद्रबानजी महाराज कोल्हाळ, नितीनजी महाराज देशमुख, संतोषजी महाराज चौधरी, सर्वेजी महाराज बाळसराफ, दौलतजी महाराज शेटे, बाळासाहेबजी महाराज देशमुख, ज्ञात ओंकारजी महाराज चौधरी, आदरणीय रवीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्ञानराजजी महाराज आहेत. उत्तम स्पीकरची व्यवस्था आमचे चंद्रकांत दादा घोलप यांची आहे. विनेकरी महाराज आणि आपण सर्वचे प्रगडे चोपदार आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. परवा 21 तारखेला महामुनी अगस्तीबानांचा पायी पालखी सोहळा 15व्या वर्षी अगस्ती आश्रम ते पंढरपूर पायी प्रवास करत आहेत. सर्व सुखसुविधायुक्त अशा स्वरूपाचा पायी पालखी सोहळा आहे. आपण अधिकाधिक संख्येनं पायी चालण्याकरता सहभागी व्हावं अशी आपल्याला विनंती करतो. ज्यांना पायी शक्य नाही त्यांनी निदान सुट्टीचा दिवस आणि त्याला जोडून एका दिवस असे 2 दिवस तरी त्या ठिकाणी तो चालण्याचा अनुभव घेण्याकरता पायी वारीचा आनंद जगातल्या कानाकोपऱ्यातून देशातून प्रत्येक देशातून लोक येत आहेत बरं का अरविंद साहेब, प्रत्येक देशातून लोक येत आहेत. मग आपण जर या भारतात महाराष्ट्रात जन्माला असू, साधू संतांच्या नंतर जन्माला असू, संत ज्या भाषेत बोलले त्या भाषेत देवानं आपल्याला जन्म दिलेला आहे, तर आपल्याला जसं नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी, तशी मी आपल्याला विनंती करतो एकतरी वारी अनुभवावी. नाही एक संपूर्ण वारी तर सुरुवात करा, 1-2 दिवस तरी आपण सगळ्यांनी या. जी माणसं 1-2 दिवस आली ती पुढच्या वर्षी पूर्ण वेळ आल्याशिवाय राहणार नाही असा आमची खात्री, आमचा विश्वास आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी या. अगस्ती महाराजांची आपल्यावर कृपा आहे, महामती महाराजांची आपल्यावर कृपा आहे, सद्गुरू यशवंत बाबांची आपल्यावर कृपा आहे, तर त्यांची परंपरा चालण्याकरता म्हणून आपण त्या ठिकाणी यावं. ज्यांना ज्यांना वाटत असेल की मला सद्गुरू यशवंत बाबांनी काहीतरी दिलंय, ज्यांना वाटत असेल महामती महाराजांनी मला काहीतरी दिलंय, ज्यांना वाटत असेल अगस्ती महाराजांची कृपा माझ्यावर आहे, तर त्यांनी त्यांची कृतज्ञता म्हणून त्यांच्यासोबत पायी चालण्याकरता त्या ठिकाणी यावं अशी आपल्याला विनंती करतो. वाक्पुष्पांजली विराम देतो. बरोबर 9 वाजलेले आहेत आणि संकल्पित वेळेत आपण थांबलोय. 2-5 मिनटं इकडं तिकडं झाले, ओव्हर टायमाचं काही नाही तसं. हां, जसं असं तशात मी असं आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. येताना उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, क्षमा अपराध महाराज तो नाही उचारिला अधिकार म्या पुन्हा. क्षमा म्हणे ज्ञानेश्वर पायापैकी करा, क्षमा अपराध महाराज तू. ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम.
सर्व महाराज मंडळी खाली बसतील. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरी. परमादरणीय परम वंदनीय आपले श्रवणचे श्रीगुरू हरिभक्तपरायण यशवंत बाबा यांच्या या 78व्या पुण्यतिथीनिमित्तानं आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाले आहात. प्रथमतः सर्व भावी भक्तांचं मी स्वागत करतो. त्यानिमित्ताने आज या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्यांची या ठिकाणी कीर्तन सेवा झाली, श्री हरिभक्तीपरायण दीपकजी महाराज देशमुख सुगावकर यांनी सुंदर प्रकारे आपल्या या ठिकाणी कीर्तन करवलं. त्याबद्दल समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ राममाळ देवस्थान उंच खडक बुद्रुक यांच्या वतीने मी महाराजांचं स्वागत ऋण व्यक्त करतो. तसंच एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ मिळविला रे या संतयुक्तीप्रमाणे आपण सर्व ही महाराज गुणीजन मंडळी संपूर्ण तालुक्यातून आलेले भाविभक्त सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत ऋण व्यक्त करतो. आज या ठिकाणी उद्याचं जे कार्यक्रम आहेत, उद्या नित्यनियमाने सर्व कार्यक्रम होतीलच. त्याप्रमाणे उद्याचं ज्यांचं कीर्तन आहे श्री हरिभक्तीपरायण गोविंद महाराज शिंदे कर्जत यांचं 7 ते 9 सायंकाळी कीर्तन होणार आहे. त्याही कीर्तन श्रवणाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यायचा आहे. त्याच पद्धतीमध्ये आज ज्यांची सकाळची संत भोजन होतं, श्रीयुत अशोक भाऊसाहेब देशमुख त्यांनी या ठिकाणी सकाळचं अन्नदान केलं, त्यांचं देखील ग्रामस्थांच्या वतीने स्वागत ऋण व्यक्त करतो. तसेच आज सायंकाळचं ज्यांची संत भोजन आहेत, श्रीयुत शरद साहेबराव देशमुख यांचं देखील ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी स्वागत. तसेच उद्याकडची जी सकाळची संत भोजन आहे, श्रीयुत भाऊसाहेब आनंदराव देशमुख यांचं सकाळचं अन्नदान होणार आहे. तसेच सायंकाळचं ज्यांचं अन्नदान आहे, श्रीयुत सुरेश संपतराव देशमुख व रमेश संपतराव देशमुख यांचं अन्नदान होणार आहे. सर्व अन्नदात्यांचं या ठिकाणी आपल्या उंच खडक देवस्थानच्या वतीने स्वागत ऋण व्यक्त करतो. पुनश्च एकदा सर्व भाविभक्तांचं, आपले माईक सिस्टीम त्यांचं देखील मी स्वागत करतो, आपले कॅमेरेमॅन त्यांचं देखील मी स्वागत करतो, सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपला हातचाही कीर्तन संपला असं जाहीर करतो. राजयोग न्यूज आणि आमचे संदीपजी दातखेळे त्यांचे ऋण व्यक्त करतो. दुसरे आमचे मित्र आहेत त्यांचेसुद्धा अक्षयजी धुमाळ त्यांचे ऋण व्यक्त करतो. आरतीसाठी सर्वांनी उभं राहा. आरती यशवंत बाबा स्वानंद परमधामा वारिले मुक्तिधामा प्रवरेच्या पुण्यतीरा. आरती यशवंत बाबा येवोनिया उंच खडकी तपश्चर्या केली जीवनी शापमुक्त केले तुम्ही अनाथ पामरासी. आरती यशवंत बाबा उघडोनी अन्नक्षेत्र सहप्ता कीर्तनात 4 वर्ण एकत्र परमानंद वर्तत. आरती यशवंत बाबा अन्नदान करता सामुग्री रिक्त येता प्रवरेचे तूप केले भक्तजना तोषविले. आरती यशवंत बाबा महामती आश्रमात श्रीरामनाथत अनोनिया उदयकाले राममाळ प्रतापे. आरती यशवंत बाबा असे गुण किती गाऊ देह राहो तुमच्या चरणी उनवनी भक्तजनांची आश्रय द्यावा जन्मोजनी. आरती यशवंत बाबा खाली लोटांगण वंदे चरण डोळ्यानं पाहिलं प्रेमे आलिंगन आनंदी पूजिन भावे वळती म्हणे विठ्ठल रुक्माई ढोबा रुक्माई विठ्ठल रुक्माई ढोबा. हे चिवावी माझी आस पंढरीचा वार करी संता संगे सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी अकल्पायुष्य बाबे तया खुळा कल्पनेची बाधा न होकवणे काळी अहंकाराचा वारा नको राजसा नामा म्हणे तया असावे कल्याण. मागणे एक तुझ प्रति आहे या संतांशी रवी हे चमज देई तुका म्हणे आता उदार तो होई या संतांशी निर्वेचे मज दे. देव तुकाराम